तुम्ही याला मवाली म्हणताय का? याने प्रेम केलं म्हणून? काय इच्छा आहे याची? अनामिकाला सुखी करावं म्हणून तुम्ही याला मवाली म्हणताय? मान खाली घालून इतकी वर्ष हा नेटाने नोकरी करतोय म्हणून हा मवाली? ऑफिस मध्ये हजारोंचे लाखोचे व्यवहार तो सांभाळतोय, इकडची दमडी तिकडे झाली नाही अजून, महामवाली? भावाला मार्गी लावल्याशिवाय लग्न करायचं नाही, बिन लग्नाचा राहिला म्हणून हा मवाली? अहो आताच सोडा, लहानपणापासून एक हट्ट केला नाही हो या पोरानं, कारण त्याला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव होती, कायम होती. अहो खेळणं सोडा, त्यासाठी हट्ट केला नाही, पण साधी लिमलेटची गोळी सुद्धा कधी मागितली नाही, हट्ट केला नाही या पोरानं. सचिनची मात्र त्यांनी अगदी पदोपदी काळजी घेतली. त्याचं मन जाणून प्रत्येक गोष्ट त्यांनी आणून दिली. या तुमच्या मवाल्यानं इतका मोठा आरोप किती सहज केला तुम्ही कावेरीताई? काय चुकलंय हो याचं? यानं प्रेम केला हा गुन्हा आहे? एखाद्या मुलीसाठी थांबणं हा गुन्हा आहे तुमच्या मते? इतर लोक एका व्यक्तीशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत म्हणून याचं प्रामाणिक असणं गुन्हा आहे, म्हणून तुम्ही याला मवाली म्हणताय? म्हणा, खुशाल म्हणा. मवाल्याची जर हीच लक्षणं असतील ना तर हो, माझा भाचा मवाली आहे. पण तुम्ही याला जर मवाली समजत असाल ना तर याच्यासारखा भला माणूस तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ही असली मोठी मोठी वाक्य ना सिनेमात शोभून दिसतात. मी पागळत नसते असल्या बोलण्यानी. तुझ्याकडून ती अपेक्षाही नाही. तुला जर गप्प बसता येत नसेल तर प्लीज तुझ्या खोलीत जा. यांना इथे बसवून तू मला जायला सांगतेस? हो आई. घ्या, हे घ्या, गरम गरम घ्या, बरं वाटेल. घ्या, गरम आहे, घ्या. घसा शेकत शेकत जरा बरं वाटेल. काय करू रे मी हिचं? काहीही करू नका. मी तुम्हाला आधी समजवलं, मी तुम्हाला परत सांगतोय. कुटुंब आहे आपलं, आणि कुटुंब म्हणजे कुटुंब. त्यामुळे जसं आता ते तुमचं कुटुंब आहे तसं माझंही. भरल्या ताटातलं लोणचं आहेत कावेरी काकू. आपण कितीही कमी घेतलं तरी तिखटच लागणार ना, ते काय गोड लागणार आहे? आणि काय करू तुझं? माझं कशाला काही करताय? तसं नाही रे. गेले कित्येक दिवस माझ्या घरात तुला मानानं वागवलं जात नाहीये, तरीही तू चांगला वागतोस. कारण मी तुमच्या घरी मान मिळवायला येतच नाही. मी येतो तुमच्या सहवासासाठी. आणि आता ठरलंय ना आपलं, कायम एकमेकांची साथ द्यायची. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर कायम, मग मी कुठे जात नसतो.
मी आहे. अगं अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून माणसं निघून जायला लागली ना तर नाते टिकणार कशी? किती काही झालं तरी नाते टिकायला हवी. नात्यातली आपुलकी टिकून राहते. तुझा होणारा नवरा जसा तुझ्या पाठीशी आहे ना तशीच तुझी होणारी सासू सुद्धा अगदी खमकी आहे. ती सुद्धा तुझ्या पाठीशी आहे, लक्षात ठेव. मी सुद्धा आहे तुमच्या बरोबर. तुमची मुलगी. ते सगळं पाहिलंय मी परवा, जेव्हा मला धाप लागली होती ना तेव्हा तुझा चेहराही अगदी रंग उडाल्यासारखा झाला होता. तू माझी छान सेवा केलीस, आम्हाला सगळ्यांना इथे थांबवून घेतलंस. मी जरा आले. मीही जरा राधाच्या रूम मध्ये जाऊन येतो. रुसले, नाक फुगवून वर गेले. जरा बोलतो तिच्याशी. नको रे बाट्या, बोलेन मी तिच्याशी. किती जणांची मनं सांभाळत बसणार आहेस तू? अरे असं कसं? कावेरी काकू तिला बोलल्या म्हणून ती त्यांच्यावर रागवली आणि वरती निघून गेली. हे जरी खरं असलं तरी तिच्या चिडण्याला कुठेतरी आपणही जबाबदार आहोतच. तिला विचित्र वाटलं असणारच ना. तिच्याच घरात तिच्या आईचा हात एका मित्राने धरलाय असं तिने बघितल्यावर. मी आलो, बोलतो. अनामिकाची आई. काय काय धुसफुसत बसला तिकडे? तिकडे खाली बघा. डायबिटीस होईल, डायबिटीस. एवढ्या गोड गोड गप्पा चालल्या आहेत. घुसखोरच आहेत मेले तुझ्या घरची. आणि तुमची मुलगी सगळ्यांना अगदी प्रेमाने तुमच्या घरात घुसू देते. खाली काय गप्पा चालल्यात माहितीये? तू कशी चांगली, मग मी कशी चांगली, मग तू किती सहनशील, मग मी किती प्रेमळ. वीट आलाय मला सगळं ऐकून. काय तुझ्या भाऊजीने तिला घोळात घेऊन ठेवलं काही कळतच नाही. तुमच्या मुलीने आमच्या घरातल्या पुरुषांना गोळ्यात घेतले ना, अगदी तसंच. पण काही झालं ना तरी मी हे नातं तोडल्याशिवाय राहणारच नाही आता. अगदी बरोबर. आपण आपलं ध्येय अजिबात विसरायचं नाही. आणि म्हणून मी अजून एक उत्तम उपाय आणलाय तुमच्यासाठी. काय नको तुझे उपाय? सगळे फुसकेबार असतात. तुलाही तोंडावर पडायला होते, जोडीने तुझ्या मलाही पडायला होते. अहो, ज्या वेळेला तसं नाही होणार अनामिकाची आई, कारण ह्या वेळेला मी काही करणारच नाहीये. देव करणार आहे. देव. देव? अहो, देव म्हणजे स्वर्गात बसलेत ना ते देव. आता हे काय नवीन? ऐका, माझ्या ओळखीचे ना एक गुरुजी आहेत. तुमच्या संकल्प सिद्धीची पूजा ठेवायचं म्हणते. संकल्प तर एकच आहे. अनामिका आणि सौरभ एकत्र येता कामा नये. अगदी बरोबर. हाय. तू आता मला परत समजूत काढायला वगैरे आलायस ना माझी? मी हो म्हंटल तरी तू मला रूम मध्ये येऊ देशील? नाही, पण ही लेवल माझी किती वेळ झालं क्रॉसच होत नाहीये. ही पार करून देणार असेल तर मग येऊ शकतोस. अरे हा गेम ना, या गेम मध्ये मी 18 लेवल पुढे आहे. या गेम मध्ये मी हा एकदम. म्हणजे बघ तू, हे बघ, हे सोपं आहे अगं. हे बघ, हे विमान आहे ना,
हे विमान असं इकडे न्यायचं आणि हे असं त्यांनी झेलायचं आणि कॉंग्रॅट्स, युअर डेड. ते विमान झेलायचं नसतं, अवॉइड करायचं असतं. हा तुला गेम्स मधलं काहीच येत नाही ना? मला या गेम्स मधलं काहीच येत नाही राधा. आम्ही तुझ्या वयाचे होतो ना तेव्हा आम्ही खरे गेम्स खेळायचो. क्रिकेट, पकडापकडी, लगोरी, आबादुबी, टाकी टाकी. पण तू मला हे गेम शिकवलेस तर पटकन शिकेन मी. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता गोड बोलून तू माझ्या पर्सनल स्पेस मध्ये घुसू बघणार आहेस. दुसरी कुठली पद्धत असेल तर ती सांग, मी ती ट्राय करायला तयार आहे तुझ्या स्पेस मध्ये येण्याची. मुळात का आलायस इकडे? तुम्ही क्लिअरली सांगितलंय ना मला की माझ्या परवानगीची तुम्हाला गरजच नाहीये. मला काय वाटतंय आणि तुम्हाला फरकच पडणार नाहीये. सो एक काम कर, खोलीतनं बाहेर पड, पॅसेज मध्ये लेफ्ट घे की मम्माची खोली, तिथे जाऊन तिच्याशी बोल ना. तरी तुला तिच्याशीच घेणं देणं आहे, नाही का? मला माहिती आहे आणि मला मान्य आहे आणि मीच तुला सांगितलं होतं की आम्ही तुझी परवानगी मागत नाही होत राधा. पण कसं आहे, आता माझं आणि तुझ्या मम्माचं एक नातं जोडलं गेलंय आणि त्यामुळे आज ना उद्या तुझं आणि माझंही एक नातं जोडलं जाणार आहेच. आपल्या दोघांमध्येही कोणतं ना कोणतं तरी नातं असणार आहेच. मला बाबा नकोय हे मी ऑलरेडी सांगितलंय. आणि मी तुला परत सांगतोय राधा, मला तुझा बाबा व्हायचंच नाही. कोणतं ना कोणतं तरी नातं म्हणजे मित्र किंवा पार्टनर्स इन क्राईम, पार्टनर्स इन व्हिडिओ गेम्स. बाकीचं माहित नाही, पण हा असला व्हिडिओ गेम मध्ये पार्टनर नको मला. मला मान्य आहे राधा, तुझ्या चिडण्याचा, तुला त्रास होण्याचा आम्हाला, आमच्या नात्याला त्रास होतो, आमच्या नात्याला फरक पडतो. आणि तसंच तू जर आनंदी असलीस, सुखी असलीस, सतत हसत असलीस तर त्याचाही आमच्यावर आणि आमच्या नात्यावर परिणाम होणार आहे, फरक पडणार आहे. तुम्ही सनामिकांची मुलगी आहेस राधा, म्हणून तू मला माझी फॅमिली वाटणार. कदाचित म्हणूनच तू रुसलेली आहेस हे माहिती असतानाही मला खालच्या खाली निघून जाणं नाही जमलं. कधीच नाही जमणार. अनामिकाची आई, एवढा विचार कसला करताय तुम्ही? अहो ते गुरुजी आहेत ना, त्यांची एकही पूजा आजवर फसलेली नाहीये. लवकर म्हणून टाका. बुकिंग करायला लागेल म्हणा, खूप बिझी असतात ते, फोन करायला लागेल ना. पण मला जरा शंकाच आहे ग, कितपत उपयोग होईल या पूजेचा. अरे मग आपण हे करून बघूया ना. ते आहेच म्हणा, पूजेचा घाट घालणं कधीही चांगलंच. तू म्हणतेस तर तेही करून बघ. बरोबर, मग मी गुरुजींना फोन करते. हा अगं पण अनामिकाला चालत नाही ना घरात पूजा केलेली. तिचे 1760 प्रश्न असणार. कसली पूजा आणि कसला संकल्प. आता तुम्ही बघून घ्या ना, ते सुद्धा मीच बघायचं का? ठीक आहे, मी बघते काय करता येईल. एक काम करा ना, पैसे द्या. कसले पैसे? तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे, जसं सगळे पैसे मी माझ्याच खिशात टाकणार आहे.
गुरुजींना दक्षिणा नको द्यायला, फुकट येणार आहे ते. हा, हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुमचा संकल्प बिंकल्प राहू दे, त्या दोघांना येऊ दे एकत्र. मला काय करायचंय? थांब थांब थांब. मग काय? द्या. थांब. पूजा उद्याच्या उद्या झालीच पाहिजे. काहीही झालं तरी मला या दोघांना लवकरात लवकर वेगळं करायचंय. अगं किती वेळ अशी ताटकळत बसणार आहेस? जा जाऊन पड जा. तुम्ही एवढ्या थांबून मला जेवू घालताय ना, मग काय विश्रांतीच मिळतीये मला. नाही तर एवढा सगळा स्वयंपाक मला करावा लागला असं. बरं झालं मी थांबले, नाहीतर तुझं दुखणं तू अंगावर काढलं असतं. नाही नाही मावशी, पडून राहिलं ना की कंटाळा येतो. काम करत राहिलं की कसं बरं वाटतं. आणि शिवाय मी माझं आवडीचं काम करतेय ना. हे असं काकडी सोडलं? नाही, तुमच्याशी गप्पा मारतीये. मला आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला. मावशी, तुम्ही, सौरभ, सचिन, तुमचं हे त्रिकूट किती घट्ट आहे ना. सकाळी तुम्ही रागारागात बोललात, पण ते ऐकल्यावर तुमच्या कुटुंबाची अजूनच ओढ लागली आहे मला. माझं चुकलं, नको ते बोलले ग मी. माझा न भाचा गुरगुरला असता. आपला वाईट काळ, आपल्या आयुष्यात आपल्यावर आलेली संकट अशी बोलून भांडवल करायचं नसतं, असं ऐकवलं असतं त्याने मला. त्याला सहानुभूती आवडत नाही ग. हो ना मिस अनामिका, सहानुभूतीतून आलेलं प्रेम हे प्रेम नसून दया असते, आणि मला तुमची दया नकोय. कोणीतरी घरात आजारी असतं. आजारी माणसाला उपचारांची गरज आहे. आता बघ बाई अनामिका, कसे उपचार करायचे ते. सॉरी. बघ सावकाश. ए बघ ग बाई, हे कसं झालंय बघ. बरं झालंय का बघ. हो बघ, शिजलंय का? बरं आहे ना? किंचित मीठ चालेल. हो का? हे 2M आहे ना? हा, 2 ड्रॅग टू 4. आता इथे. ओके, सो सेम प्रोसेस पार्लर मध्ये. येस. अरे कसलं फॅन्सी आहे खरंच. मला प्लीज हे सगळे डिटेल्स शिकव. आणि अगं फॅन्सी काय, काम काम असतं. आणि तू धर नाही पट्टी, नुसतंच बोलतेस. अगं असं नाही. हे बघ, हे पहिले फिक्स करायचं आणि इथे असं धर. अरे मम्माकडे जॉईनिंग झाल्यापासून ना खूप बोरिंग कामच चालू आहे. फाईल्स फिल करणं आणि शीट्स मार्क करणं वगैरे. हे कसं आता प्रॉपर आर्किटेक्चर इंटिरियर वाला काम वाटतंय ना. करेक्ट. सो पॅसेज आता. हे काय, तू अजून इथेच? तू काय लोकांकडे जेवायच्या वेळेपर्यंत ठाण मांडून बसतोस का? ए आजी, त्याला बोलू नको ग आता. तो शिकवतोय मला नीट. तुझ्या आईने तुला कॉलेजमध्ये घालून शिक्षण दिलं, ते कमी पडलं का? तर आता लोकांकडनं शिकतेस तू. हे घर आणि गाडी घेण्यापेक्षा ना तुझ्यासाठी बऱ्या कॉलेजची फी भरली असती तिने तर बरं झालं असतं. मला आईने अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे. पण आता कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वर्क नाही ना शिकवत. ते सगळं काम करायला लागल्यावरतीच कळतं. आता तू शिकव मला. मी गेले नाही ना कॉलेजमध्ये कधी.
ए, तुला यादी देते, जरा सामान घेऊन ये. अहो आजी, मी इंटर्न आहे हो, घरगडी नाही आहे. ते काय मला माहिती नाही. तू मला आता इथे रिकामा दिसतोयस. मागच्या वेळेला सामान आणायला पाठवलं होतं तेव्हा राधाला बघायला स्थळ आलं होतं. जेवढं सांगते तेवढंच कर. तुला यादी देते, सामान घेऊन ये. पूजेचं सामान आहे, नाही म्हणायचं नसतं. हे बरं आहे, मला रिकामा म्हणता, बाहेरचा म्हणता, मी मात्र तुमची सगळी कामं करायची. सगळं ऐकलंय बरं का मी. इथे यायचं असेल ना तर माझं ऐकावंच लागेल, नाहीतर तुला बाहेरच्या बाहेर कसं काढायचं ते मला नीट समजते. ठीक आहे, द्या आधी, बाहेर थांब. ही एक पूजा नीट व्हायला हवी. अनामिका सौरभला वेगळं करण्याचा संकल्प तर मी पूर्ण करणारच आहे.